नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्टडी एक्स या ॲनिमेटेड लर्निंग चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या नोटबुकच्या पानांमधून एक महत्त्वाचा टॉपिक अगदी सोप्या, क्रिएटिव्ह आणि ॲनिमेटेड पद्धतीने समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट, डायग्राम्स, एक्झाम्पल्स आणि नोट्स सगळं एकाच ठिकाणी एकदम क्लिअर पद्धतीने मिळणार आहे. म्हणून तुमची स्टडी नोटबुक जवळ ठेवा, कारण आज आपण या ॲनिमेटेड नोट्समध्ये शिक्षणाचा एक नवीन आणि मजेदार प्रवास सुरू करतोय. चला तर एकाग्रतेने आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. नमस्कार. मार्च 2025 हा महिना भारतासाठी खूपच खास ठरला. संरक्षण असो, अर्थव्यवस्था असो किंवा मग राष्ट्रीय अभिमानाच्या गोष्टी, सगळीकडेच मोठ्या घडामोडी झाल्या. चला तर मग या सगळ्या घटनांना एकत्र जोडून बघूया की हे मोठं चित्र नेमकं दिसतं तसं. तर मार्च 2025 मध्ये भारताने एकाच वेळी दोन मोठ्या आघाड्यांवर आपलं सामर्थ्य दाखवलं. एकीकडे आपल्या देशाच्या संरक्षण क्षमतेने एक नवी उंची गाठली आणि दुसरीकडे देशाच्या आर्थिक इंजिनने सुद्धा सुसाट वेग पकडत नवीन विक्रम रचले. चला, या दोन्ही गोष्टींमध्ये नेमकं काय काय झालंय ते जरा सविस्तरपणे पाहूया. आपल्याला माहितीये, कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो. तसंच देशाचा आहे. मग भारताने आपली सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता हे दोन महत्त्वाचे स्तंभ आणखी मजबूत कसे केले पाहूया. 1.27 लाख कोटी रुपये. आता हा आकडा इतका महत्त्वाचा काय आहे? कारण 2023-24 या आर्थिक वर्षात आपल्या देशातल्या संरक्षण उत्पादनाने हा विक्रमी टप्पा गाठलाय. याचा सरळ अर्थ काय? तर देश आता सुरक्षेसाठी आयातीवर कमी अवलंबून राहतोय. आत्मनिर्भर भारतच्या दिशेने हे एक खूप मोठं पाऊल आहे. आणि याच आत्मनिर्भरतेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तुष्य या युद्धनौकेचं अनावरण. ही आपल्याच देशात बनवलेली दुसरी फ्रिगेट आहे. हिची खासियत म्हणजे ही स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, म्हणजे शत्रूच्या रडारवरती सहजासहजी दिसत नाही. आणि इतकंच नाही, तर जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक असलेलं ब्रह्मोस पण यावर तैनात आहे. पण आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून तुटणं अजिबात नाही. उलट, भारताने फ्रान्स, रशिया आणि इतर मित्र राष्ट्रांसोबत मोठ्या लष्करी सरावांमध्ये भाग घेतला आणि आपले आंतरराष्ट्रीय संबंध आणखी घट्ट केले. बरं, आता वळूया आर्थिक आघाडीकडे. IMFचे आकडे सांगतात की गेल्या 10 वर्षात भारताचा GDP तब्बल 105% वाढलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली अर्थव्यवस्था जवळजवळ दुप्पट झालीय आणि ही वाढ अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांच्या वाढीपेक्षाही खूप जास्त आहे. ही वाढ फक्त मोठ्या आकड्यांपुरती नाहीये. ती सरकारी खरेदी प्रक्रियेत आलेल्या पारदर्शकतेमुळेही शक्य झालीय. गव्हर्नमेंट मार्केटप्लेस म्हणजे जेम, जे एक प्रकारचं सरकारी ॲमेझॉनच आहे, त्यावरील एकूण व्यवसायाने 5 लाख कोटी रुपयांचा प्रचंड मोठा टप्पा ओलांडलाय. यामुळे झालं काय, तर छोट्या उद्योजकांनाही सरकारी कंत्राट मिळवणं खूप सोपं झालंय. तर मग पाया तर मजबूत झाला, पण भविष्याच्या विकासाचं जे इंजिन आहे त्याला इंधन कुठून मिळतंय? याचं उत्तर आहे योग्य धोरणं आणि नवतंत्रज्ञान. याचंच पहिलं उदाहरण म्हणजे इंडिया AI मिशन. सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासासाठी तब्बल 10,300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा एक स्पष्ट संदेश आहे की भारत AIच्या शर्यतीत एक जागतिक नेता बनू पाहतोय. आणि ही फक्त घोषणा नाहीये. संसद भाषणी प्रकल्पात याचा थेट वापर आपल्याला दिसेल. इथे AIच्या मदतीने संसदेचं कामकाज एकाच वेळी अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केलं जाईल. यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला संसदीय चर्चा समजून घेणं कितीतरी सोपं होईल. तंत्रज्ञानासोबतच धोरणांमध्येही मोठे बदल होत आहेत. सामाजिक कामांसाठी पैसे उभे करणं हे नेहमीच एक आव्हान असतं. मग या प्रक्रियेत सामान्य माणसाला कसं सहभागी करून घ्यायचं, हा एक मोठा प्रश्न होता. आणि ह्याचं उत्तर दिलं सेबीने. त्यांनी सोशल स्टॉक एक्सचेंजवर गुंतवणूक करण्याची किमान रक्कम जी 10,000 रुपये होती, ती थेट 1,000 रुपयांवर आणली, म्हणजे तब्बल 90% कपात. यामुळे आता आपल्यापैकी कुणीही आपल्याला आवडणाऱ्या सामाजिक कामात सहजपणे गुंतवणूक करू शकतं. तंत्रज्ञानाचा हाच प्रभावी वापर आता शेतीत क्रांती घडवतोय. डिजिटल पीक सर्वेक्षण नावाची एक नवी प्रणाली सुरू झाली आहे, जिथे मोबाईल ॲपद्वारे पिकांची अगदी अचूक आणि रिअल टाईम माहिती गोळा केली जाईल.
यामुळे सरकारला शेतकऱ्यांसाठी अधिक चांगल्या योजना आखता येतील. आणि शेवटी धोरणं आणि तंत्रज्ञान याच्या पलीकडे जाऊन मार्च महिना हा देशाचं चैतन्य वाढवणाऱ्या लोकांचा आणि त्यांचा यशाचा उत्सव साजरा करण्याचा होता. कला क्षेत्रात स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखी भव्य कलाकृती घडवणारे महान शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यात आलं. साहित्य क्षेत्रातही मोठा सन्मान झाला. प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना त्यांच्या 5 दशकांच्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. आणि आता एक अशी कामगिरी जी खरंच खूप अनोखी आहे. आनंदा डेअरीने जगातला सर्वात मोठा एकसंध पनीरचा तुकडा बनवून थेट गिनिस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं. जरा कल्पना करा, या एकाच पनीरच्या तुकड्याचं वजन होतं तब्बल 205.4 किलोग्राम. हे यश फक्त देशापुरतं मर्यादित नव्हतं. शांतता आणि मुत्सद्देगिरीसाठी दलाई लामा यांना मिळालेल्या पुरस्कारापासून ते क्रीडा प्रशासनातील योगदानापर्यंत अनेक भारतीयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आलं. यातून जागतिक पटलावर भारताचा प्रभाव अधिकच अधोरेखित झाला. संरक्षण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि मानवी कर्तृत्व, एकाच महिन्यातल्या ह्या सगळ्या घडामोडी एका गतिमान भारताचं चित्र आपल्यासमोर उभं करतायत. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिका, पुढे जा.